नागपूरचे जिल्हाधिकारी आणि नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर विपिन ईटनकर सर आपल्यासोबत आहे. सर, कमर्शियल सिलेंडर मिळत नाही, काय परिस्थिती आहे आजची? नाही, याच्यामध्ये मी कालसुद्धा सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये जे आता सिच्युएशन चालू आहे मिडल ईस्टमध्ये ज्या वॉरमुळे की लोकांमध्ये असं आहे की सिलेंडर संपणार, सप्लाय होणार नाही. मी आधी पण सांगितलेलं आहे की तुतडा नाही आहे, परंतु राशनिंग करायचं आहे. परंतु काल आमच्या लक्षात असं आलं दोन की होर्डिंगची टेंडन्सी वाढू शकते आणि लोक होर्डिंग करून देऊ शकतात, ब्लॅक मार्केटिंग होऊ शकते. त्यासाठी काल आम्ही CP सरांशी पण बोललो आणि आमचं जे फूड सप्लाय डिपार्टमेंट आहे तेही लोक रेड करणार आहे. आणि मी अजून सगळ्यांना एकदा सूचना वजा वॉर्निंग देतो की कसल्याच प्रकारच्या होर्डिंग आणि ब्लॅक मार्केटिंगमध्ये कोणीच पडू नये, कारण याच्यामध्ये इसेन्शियल सप्लाय आम्ही ॲक्ट लावू त्याच्यामुळे सगळ्यांना अडचण होऊ शकते. त्यामुळे सध्या मी अजूनच सांगतो की सप्लायमध्ये अडचण नाही आहे, आत्ताही मुबलक प्रमाणामध्ये सिलेंडर वगैरे उपलब्ध आहे. परंतु राशनिंग आणि हे ब्लॅक मार्केटिंग करू नये यासाठी आम्ही पूर्ण उपाय आम्ही करत आहोत. आजच मी आमच्या फूड अँड सिव्हिल सप्लायचे टीम्स बनवलेले आहेत, ते गोडाऊनमध्ये वगैरे बघणार. हॉटेल लोकांमध्ये पॅनिक झालेलं आहे की ते होर्डिंग करून ठेवा, नागरिकांमध्ये पण आहे की आपण घेऊन ठेवू, तसं त्याच्यामध्ये पडू नका. कारण शासन काल CM सरांनी पण सांगितलं, बावनकुळे सरांनी पण सांगितलं की सप्लाय मेंटेन होणार आहे, परंतु त्यात सेम टाईम होर्डिंग आणि ब्लॅक मार्केटिंगमध्ये कोणी पडू नये. सर, ब्लॅक मार्केटिंग आणि होर्डिंग केलं तर काय कारवाई केली जाणार? पोलीस केस केली जाणार, फौजदारी गुन्हे दाखल होणार? ते क्लिअर आहे ना, इसेन्शियल सप्लाईज ॲक्टमध्ये आपण जे इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये आपण त्याच्यामध्ये त्यांच्यावर FIR करू. आम्ही ते रेग्युलर पण केसेस चालवतो आणि जर याच्यामध्ये कोणी आढळलं, आता काल CP सरांनी पण आपल्या टीम बनवलेल्या 2 टीम, आम्ही पण 4 टीम आम्ही बनवल्या आहे ग्रामीण आणि शहरीसाठी, त्या आपलं रेड आणि कारवाई करणार. कमर्शियल सिलेंडरच मिळत नाही आज, अशी परिस्थिती आहे. बरेच हॉटेलवाले जे आहेत ते चुलीवर आलेले आहे. नाही, ते त्यांची भीती आहे की बाबा समोर झालं तर आता होर्डिंग करून ठेवू, आणि समोर असं काही नाही आहे. माझ्यापर्यंत तर तक्रार कोणती अशी आली नाही की आम्हाला सिलेंडर्स भेटत नाही आहे. त्याच्यामध्ये राशनिंग करण्याची गरज आहे, परंतु तुतोडा आहे असं नाही आहे. कमर्शियल सिलेंडर पूर्णपणे स्टॉप झाले असं म्हणतात, गोडाऊनमध्ये पण मिळत नाही. नाही, असं नाही, बंद नाही झालं. आपण बघा, माझ्यापर्यंत तर नाही आलं आतापर्यंत. ठीक आहे, खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.